तर ही दृश्य आपण पाहतोय, जितेंद्र आव्हाड विधान भवनाच्या आवारात हातात बेड्या घालून दाखल झालेले आहेत। विधान भवनाच्या आवारात दाखल झालेले आहेत जितेंद्र आव्हाड। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? हातात बेडी घालून जितेंद्र आव्हाड हे विधान भवनाच्या प्रांगणात का दाखल झालेले आहेत? कोणत्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचंय जितेंद्र आव्हाड यांना? हातात बेडी घालत जितेंद्र आव्हाड विधान भवनाच्या प्रांगणात दाखल झाले। नामदेव ढसे यांचा अपमान झाला म्हणून बेड्या या बेड्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे चिरडलं जात आहे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये। तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर सध्या जितेंद्र आव्हाड बोलत होते। अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे। त्यासाठीच हातात